डायबिटीज आहे म्हणून कारली खायची, पण कडू लागते. चला तर मग आज आपण रस्स्याची भरली कारली करू. 0% कडू आणि 100% चव. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू, थेट सावजीच्या स्वयंपाकघरातून. कारली छान धुवून घेतली आणि उकडून घ्यायची आहे. 5 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. कारली थोडी मऊ पडली की बाहेर काढू. पूर्ण पाणी निथळून घेतलं. आपली कारली झालेली आहे. आता मधनं चिरा मारला आणि त्याला पोकळ करून घ्यायचं आहे. कारल्याला पूर्ण बिया काढून पोकळ करून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसं. आता शेंगदाणे भाजले, छान खमंग शेंगदाणे असे भाजून घेतले. खोबरं भाजलं, डेसिकेटेड कोकोनट खोबरं पण भाजू शकता. खसखस भाजली, हे पण बाजूला काढून घेतली. आता धणे जिरे भाजलं, धणे आणि जिरे भाजून घ्यायचं आहे, हे पण वेगळं काढून घेतलं. आता हे 4-5ही जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात दरदरीत वाटून घ्यायचे आहे. वाटून घेतले, हे बघा दरदरीत वाटून घेतलं. आता कारले पण पोकळ केलेले आहे. आता एका कढईमध्ये तेल घेतलं. तेल तापलं की मोहरी जिरं घातलं. अद्रक लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे. मोहरी जिरं तडतडल्यानंतर आता तो वाटलेला मसाला घातला. शेंगदाणे, खोबरं, धणे जिरे आणि खसखस हे छान परतून घ्यायचा आहे. हा मसाला परतून झाल्यानंतर हळद घातली, तिखट घातलं, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि छान परतून घेतलं. आता चिंचेचा खोळ घातला, चिंचेचा पल्प, गूळ घातलं थोडं आणि छान मिक्स करून शिजू दिलं. छान शिजू द्यायचं आहे पॅन सोडतपर्यंत. हे बघा या प्रकारे गोळा होतो, याचा गोळा व्हायला पाहिजे, असं परतून घ्यायचं आहे छान. आपली स्टफिंग तयार आहे. आता आपण हे मिश्रण कारल्यामध्ये भरू. हे बघा या प्रकारे भरून घ्यायचं आहे कारल्यामध्ये. याच प्रकारे पूर्ण कारले भरून घ्यायचे आहे आणि एका धाग्याने किंवा दोऱ्याने त्याला बांधून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला मसाला बाहेर पडणार नाही. हे बघा पूर्ण बांधून झालेले आहे. अशाच माझ्या सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आता दोऱ्याने बांधल्यानंतर आपल्याला थोडं तळून काढून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. थोडं तळायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचा आहे. बस लगेचच कढईमध्ये घातलं की पटकन काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं. तेल गरम झालं की थोडी मोहरी आणि जिरं घातलं. कांदा घातला बारीक चिरलेला. छान कांदा परतून घ्यायचा आहे. आता जो मसाला आपण भरलेला होता कारल्यामध्ये, त्यातला थोडा मसाला कांद्यामध्ये घातला, तो पण परतून घेतला. लाल तिखट, थोडं हळद, मीठ घातलं, थोडं परतून घ्यायचं आहे आणि पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर एक उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर भरलेले कारले त्यात सोडायचे आहे. हे बघा, आणि वरून आणखी मसाला घालायचा आहे स्टफिंगमधला. जी स्टफिंग केली आपण तो मसाला वरून घालायचा आहे उरलेला. आता पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर उकळी काढायची आहे. छान दणक्यात 1-2 उकळ्या आणायच्या आहे. हे बघा ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे. आता चिमूटभर
धने-जिरे पावडर, थोडं चिमूटभर सावजी मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. गॅस बंद. 2 मिनिटानंतर आपली भाजी रेडी आहे. हे बघा किती सुंदर भाजी झालेली आहे. छान तेलाचा तवंग दिसतो. खायला पण खूप टेस्टी लागते. पोळी, चपाती, भाकरी बरोबर बिलकुल अजिबात कडू लागत नाही ही भाजी. कारले न खाणारे पण हे कारले नक्की खातील चाटून पुसून. छान मस्त झणझणीत भाजी झालेली आहे आणि चटपटीत पण आहे. बिलकुल कडू लागत नाही. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि एन्जॉय